कैलास पर्वतावर देवी पार्वती खूप आनंदी राहत होती, पण कधीकधी तिला एकटे वाटायचे. तिला वाटायचे, माझ्यासोबत खेळायला बोलायला कोणीतरी असावे. एके दिवशी पार्वतीला एक कल्पना सुचली. तिने आपल्या अंगावरील हळदीचा लेप घेतला आणि त्यातून एक लहानसा मुलगा तयार केला. तिने आपल्या शक्तीने त्या मुलामध्ये प्राण फुंकले. तो लगेच जिवंत झाला आणि हसू लागला. पार्वती खूप खुश झाली आणि तिने त्याचे नाव गणेश ठेवले. पार्वती गणेशाला म्हणाली, बाळा, मी अंघोळीला जाते आहे. तू दारावर उभा राहा आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस. गणेश दारावर उभा राहिला. थोड्या वेळाने भगवान शंकर तिथे आले आणि आत जाण्याचा प्रयत्न करू लागले. गणेशाने त्यांना अडवले. आईने सांगितले आहे, कोणालाही आत येऊ देऊ नकोस. शंकरांना खूप राग आला, कारण त्यांना माहीत नव्हते की हा त्यांचाच मुलगा आहे. रागाच्या भरात शंकरांनी गणेशाचे मस्तक धडावेगळे केले. जेव्हा पार्वतीला हे कळले तेव्हा तिला खूप दुःख झाले आणि ती खूप रडू लागली. पार्वती म्हणाली, माझ्या मुलाला परत आणा, त्याला जिवंत करा. तिचे दुःख पाहून सर्व देवदेवता दुःखी झाले. शंकरांनी आपल्या गणांना आज्ञा दिली, जो कोणी उत्तरेकडे तोंड करून झोपलेला असेल त्याचे मस्तक घेऊन या. गणांना एक हत्ती उत्तरेकडे तोंड करून झोपलेला दिसला. त्यांनी त्याचे मस्तक आणले आणि शंकरांनी ते गणेशाच्या धडाला जोडले. गणेश पुन्हा जिवंत झाला, हत्तीच्या मस्तकासह. शंकरांनी गणेशाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, आजपासून तू सर्व गणांचा प्रमुख असशील आणि सर्वात आधी तुझी पूजा केली जाईल. पार्वती खूप आनंदी झाली. सर्व देवदेवतांनी गणेशाचा जय जयकार केला. अशा प्रकारे गणपती बाप्पाचा जन्म झाला आणि ते सर्वांचे लाडके झाले.